नमस्ते, माझे नाव सावी आहे. आज आईचा वाढदिवस आहे. आम्ही वेळेवर डिसाईड केलं की आज आम्ही मंदिरात जाणार आहे. हॅलो. पहिले डिझेल, कारण की आशीर्वादाने गाडी चालत नाही, म्हणून आपण पहिले डिझेल भरून गाडीमधून डिझेल भरून झाल्यावर लवकर जाऊन. हा कंटेनर बिचातच उभा होता. एक नाही रिकामा कुठे फिरायला गेला तर असा रोडावर पार्क करून टाकते चंबडे. डिझेल भरलं गाईज. हो, हा आमच्या नागपूर मधला राम झुला आहे. हा खूप प्रसिद्ध आहे आणि मला पण खूप आवडतो. काय दिसतो बघा जवळून. देवीचे गाणे, बाहेरचं वातावरण किती मस्त आहे ना. वाटेत आम्हाला भूक लागली तर आम्ही नाश्ता केला. मग नाश्ता एवढा टेस्टी होता ना. काय ब्रेड घेऊ का? ब्रेड खूप आवडला बाई. आम्ही चॉईस केलं. समोसा आहे, ब्रेड आहे. या मुजरने जबरदस्ती पप्पांना आईस्क्रीम घेऊन मागितली. काही फरकच नव्हता. मग या नाश्ता करायला. आम्ही आपल्यासोबत शेरूला पण आणलं. तो बिचारा एकटा घरी का कारण माझी मम्मी माझा मेकअप करून देत आहे. फायनली आम्ही पोहोचलो. सिंगामध्ये आल्यावर पहिला मंदिर आम्हाला हेच दिसतो. बघा आणि आनंद घ्या. चला आपण लवकर जाऊया. पार्किंग करत जाऊया. त्या बाजूला खूप सारे नाश्त्याची दुकान आहे. गाडी पार्क करून आम्ही निघालो दर्शनाला. ही माझी दिशा ताई. यांना मोठं अंगण आहे, माझं पर्स हिचकायची. इकडे सगळी पार्किंग आहे. एवढी जागा आहे ना पार्किंग साठी. अजून हा वॉशरूम आहे. हे बाईक ठेवण्याची जागा आहे. हे मी आणि माझे पप्पा. घेणार आणि मंदिराकडे जाणार. अनुसूया माता की जय. हे बघा, हे आंबे बघा झाडावर मस्त हिरवे दिसत आहे. तुम्ही पण फिराले. आम्ही एकटे जाऊन फिरू. तुम्ही पण बसल्या, तुम्ही पण या. हे माझी मम्मी. लोकांचं तेव्हा नवस पूर्ण होते मनाने आणि लोक आनंदाने बँड पार्टी बोलवतात. हे बघा.
माता आणि हे मंदिर. माझी मम्मी किती सुंदर दिसत आहे ना. हे बघा माझे पेरेंट्स. अरे मी कुठे आहे. थांबा थांबा. हे मी इथं सगळं समोर. हे मस्त वेली बघा परत. मैं मेरी तेरी हो जा. डिंका चिका डिंका चिका डिंका चिका डिंका चिका डिंका चिका डिंका जेव्हा मी आपल्या दादासोबत आली होती तेव्हा पण यांनीच मला टिकले लावले होते. हे आम्हाला नेहमीच आम्हाला भेटतात. आहे पण क्यूट. मी कशी दिसते ते सांगा. तुम्ही सांगा पटकन. मम्मी छान दिसत आहे. इकडं पाय. पहिले आम्ही विचार केला की आज खूप भीड असेल कारण की आईचा आज वाढदिवस आहे. पण आमचे नशीब तर बघा एकदम शांती. दर्शन पण खूप आरामात झाले. बरं वाटलं. आणि बघा कसं घुसते बिचात. घ्या तुम्ही घर बसल्या दर्शन. हात जोडा आणि आईच्या दर्शन घ्या. अनुसूया माता की जय. किती बँड पार्टी आली होती. एवढे मस्त गाणे वाजवले ना. आणि पूर्ण पसंत झालं. आमचे दर्शन वगैरे खूप मस्त झाले. मंदिर बघा किती कलरफुल आहे. आता आम्ही सगळे चाललो गणेश मंदिरकडे. चला रे चला चल रे चला चला फोटो काढायला जाना दर्शन करायला जा. हाँ हाँ एक आम तोडून देते का पप्पा.
नाही इथे नाही आहे. हा तोडून दे. मला माहिती आहे कुठे आहे. हा ते चल जा 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 दर्शन करून ये. काय लागणार चलो रे चलो रे बेटा. दर्शन झाल्यानंतर ही आम्हाला ब्लॉगर झाले आता. आमच्याकडे जिल्हा नाही होते चिल्लर म्हणून आहेत का? मी त्यांना नंतर देऊ बोललो पण ती आमच्यासोबत पूर्ण मंदिर फिरली. माझ्याकडे चिल्लर काहीच नाही ना. आणि परत येतो मग देतो तुम्हाला. देतो 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 येतो येतो. चिल्लर काहीच नाही. चल रे ए चिल्लर आहे का. तिरांची खान कधी देनांची खान चिल्लर देऊन दे. चल चल चला. चल हा ते मंदिरातून आल्यावर इकडे मंदिरातून येऊन ना त्यावेळेस. हा हा मस्त वाजवले. अरे वा. एक नंबर. मला वाटतं ते बाई सोबतच येतात. मी गेलो होतो मग काय ना कुठं तिथं कुदायचं होतं ना. आम्ही तिथं भेल खाल्ली होती. मराठवाडा फेमस कंदी पेढी. काय घुंगरूला नेमकं बाई मग जेवण करायला जाऊ ना. मग लागली ना. हा हे पूजापाठ झाली का जेवण करायला चालला जेवण. मी ना किती खाल्लं असं सांग. कुठे आहे माईच्या अजून कुठे आहे कोणीकडे आहे तर तिकडे जाणं परत. मंदिर इकडे आहे. चला इकडे. ते 2 सायंकाळपर्यंत जाय म्हणते.
म्हणूनच तर ही देवी म्हणून आमच्यापाशी आली आणि आमच्या सोबत सगळे मंदिर फिरले. मग आम्ही ताली परत करायला गेलो. त्यांना पण 20 रुपये दिले. ते थंड पाण्याचे कॅन ठेवले होते. सेम घरच्या पाण्यासारखं वाटत होतं. आपको मग आम्ही सगळ्यांनी पाणी पिलं. पाय ऊन दिली. बाबा पाऊस येत आहे. माझ्या डोळ्यावर हे पडलं पाणी. नहीं दिख रहा है यहाँ पे, फिर भी है पानी है गाइस. इसका बात मानना पड़ेगा हम लोग को. हाँ है पाए पाए. ही बघा मी दिशासाठी आईस्क्रीम आणली. ही आईस्क्रीम आम्ही ना सगळ्यांनी 2 वेळा खाल्ली. ती पण खूप टेस्टी. हा मंदिर आता नवीन बनला. आज आईचा वाढदिवस आहे म्हणून आज इथे भागवत आहे. भजन मंडळी आले होते. माझ्या दिशाताईने पण तिथे एक भजन बोलले. कोणता भजन बोललो मी? काना राजा पंढरीचा. माईक मधला आवाज पूर्ण परिसरात होता. मग आम्ही गार्डन मध्ये आलो. मग मी खूप हे बघ, मला पप्पा सोबत बहुत चांगला वाटते. दे. थँक्यू बेबे. थांब पप्पाकडे थांब. हा घ्या मग. हे गुड्डू गोटा एखाद्याला लागून जाईन. गोटे तर अशी मारते जसं गोट्यानंच आंबा पडणार आहे. रिकामी. हा खाली खिच पप्पा. हे गोळ्या एखाद्याला मारून ठेवन.
बस हो गया हो गया। कड़ी मेहनत करते हुए मेरे डैड, ये इसके लिए जो आम खाता भी नहीं है। ये पडला गुड्डू दे बा पप्पा का पायाकडे। हे बघा, छोट्या मुलांची वारी निघाली आहे. बोला रामकृष्ण हरी. मॅडमने खूप टाइमपास करून हा एक दुर्बीण निवडला खूप मेहनतने, आणि तिचं तोंड तरी बघा किती खुश आहे ती. हे सगळं घेऊन मग आम्ही घराकडे निघालो. आम्ही रस्ताच विसरलो होतो आणि दुसऱ्या टोल गेटवर गेलो होतो. लोकांना विचारून आम्ही आपल्या मार्गी लागलो. संध्याकाळ झाल्यावर परत आम्ही त्याच जागेवर गेलो नाश्ता घ्यायला, कारण की सकाळचं जे नाश्ता होतं एक नंबर होतं. मग आम्ही परत डिझेल भरलो, मग निघालो आम्ही घराकडे. आजचा भाग इथेच खतम होत आहे. आवडल्यास नक्की कमेंट करा. तुम्ही माझे फोटो बघून जा, कसे वाटले सांगा. सकाळी निघालो होतो अनुसूया आईच्या दर्शनाला. येताना समजलं की सगळ्या महिलांमध्ये आईचंच रूप आहे. आजचा दिवस खूप मस्त गेला. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.